शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय मोठी बातमी आहे। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे मिळणार आहेत। 17 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, 7,000 कोटी जमा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून तब्बल 7,000 कोटी रुपये जमा होणार आहे। मग हे 7,000 कोटी रुपये नक्की कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे आणि या संदर्भात पैसे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढे काय करायचे या संदर्भात पहा नवीन अपडेट। त्यासोबतच सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे शेतकरी कर्जमाफीची पुढची यादी कधी येणार आणि या पुढच्या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे, ओटीएची यादी कधी येणार, प्रोत्साहनपर अनुदान असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी कधी येणार, असे विविध प्रश्न या कर्जमाफीच्या निमित्ताने राज्यातील लाखो शेतकरी विचारत आहे। तर चला याबाबत माहिती जाणून घेण्याचा आपण संपूर्ण प्रयत्न करूया। शेतकरी कर्जमाफी असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, या सर्व योजनांबाबत पुढचे अपडेट काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया। परंतु त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून योजना संदर्भातील पुढील काही सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलवरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली बाब म्हणजे 7,000 कोटी रुपये जमा होणार। तर कर्जमाफी योजनेअंतर्गत 7,000 रुपये कोटी वितरण आजपासून होणार आहे आणि आता हे 7,000 रुपये कोटी नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये होते। आपण पाहिले की कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिली यादी प्रकाशित झाली, ज्यामध्ये जवळपास 16,95,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला होता आणि त्यानंतर या शेतकऱ्यांची ई-केवायसी केली। मग जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण केली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित करण्याचे 7,000 रुपये कोटी रुपयांचा जी-आर मागील 3 ते 4 दिवसापूर्वी आला होता आणि तो जी-आर आल्यानंतर आता त्यांचे वितरण देखील तातडीने केले जाणार आहे आणि आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्ज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे झाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार। आता तुम्ही म्हणाल की 7/12 कोरा कसा काय, तर ही यादी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचा 7/12 नक्कीच कोरा होणार आहे। त्यांची बाकी संपूर्ण नील होणार आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच नवीन कर्ज देखील वाटप केले जाणार आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे काम त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे। जे शेतकरी कर्जमाफी यादीमध्ये बसले त्यांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण केली। सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत होती। त्यासोबतच फार्मर आयडीच्या अडचणी, अशी काही अडचण आल्यामुळे शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया होत नव्हती। परंतु आता माहिती मिळाली असता जवळपास 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया योग्य पद्धतीने करून घेतली आहे आणि 7,000 कोटी रुपयांचे वितरण येत्या 2 ते 3 दिवसात झाल्यानंतर पुढीलही वितरणाचा टप्पा येणाऱ्या आठवड्यामध्ये पार पडला जाणार आहे आणि एकदा हे काय वितरण पूर्ण झाले की ह्या पहिल्या यादीचा विषय संपतोय। त्यानंतर सर्वसाधारणपणे हा 15 ऑगस्टच्या आसपास शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अर्थातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दुसरी यादी असल्याची माहिती मिळत आहे। आता या दुसऱ्या यादीमध्ये 15 ऑगस्टच्या मुहूर्त साधायचा असं सरकारने धोरण असल्याची माहिती मिळत आहे। 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी येणार। आता या दुसऱ्या यादीमध्ये कोणते शेतकरी असणार? दुसऱ्या यादीमध्ये 14 लाख शेतकरी असल्याची माहिती मिळत आहे। 14 लाख शेतकरी देखील तेच आहेत ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे। म्हणजे जी सुरुवातीच्या काळामध्ये 2 लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना यादी येतील, त्यानंतर पुढचा टप्पा पार पडेल। या पुढच्या टप्प्यामध्ये 2 लाखाहून अधिक शेतकऱ्याकडे कर्ज आहे, त्यांच्या यादी येतील। त्या ठिकाणी वरची रक्कम त्यांनी बँक किंवा सोसायटीमध्ये आणून भरल्यानंतर त्यांना देखील कर्जमाफी मिळेल। त्यानंतर त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देखील सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि ती प्रक्रिया झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील प्रोत्साहनपर अनुदान असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी येईल। त्यानंतर 50,000 रुपये अनुदान त्यांना मिळणार आहे। 2 लाखापर्यंतची अद्याप अधिकृतपणे कुठलीही माहिती नाही। अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की अनेक शेतकरी संघटना या संदर्भात 10 तारखेपासून आंदोलन देखील करत आहेत। आम्ही देखील वारंवार ही मागणी लावून धरतोय की लावून धरण्यात देखील आहे आणि धरणा देखील देणार आहे। शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज भरतात त्यांना 2 लाख रुपये अनुदान दिलेच पाहिजे, अन्यथा त्या शेतकऱ्यांना मोठा अन्याय होत आहे। जे शेतकरी वेळेवर कर्ज भरून आपले उसनवार करतात त्या शेतकऱ्यांना सरकारकडून तरतूद करण्यात देखील आता लाखापर्यंत मदत आवश्यक आहे। अन्यथा पुढच्या काळामध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत थकबाकीदार राहायला पसंत करेल। शेतकरी त्यांचे कर्ज नूतनीकरण करणार नाही
आणि हे नवे कर्ज जे झाल्यामुळे बँकिंग सिस्टमवर देखील मोठ्या प्रमाणावर ताण येईल. म्हणून सरकारने देखील दखल घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन चांगल्या पद्धतीने द्यावे अशी मागणी होत आहे. म्हणून ही 2 लाखापर्यंतची प्रोत्साहन अनुदान द्यावे अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. आता कर्जमाफीची प्रक्रिया स्पीडमध्ये सुरू आहे. आपण पाहत आहोत की आता 7,000 कोटी रुपयांचे वितरण आजपासून होईल. त्यानंतर दुसरी यादी 15 ऑगस्ट पर्यंत येईल. त्यानंतर तिसरी देखील येईल आणि चौथ्या यादीमध्ये सुद्धा नाव येईल. अशा पद्धतीने येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करू असे सहकार आयुक्त, सहकार मंत्री, कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने बोलले जात आहे. आता या कर्जमाफीची प्रक्रिया काय आहे, तुम्ही यामध्ये कुठे पात्र आहात आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही तुमचे म्हणणे असेल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.